नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण इंदिरा एकादशी व्रतकथा याची माहिती घेणार आहोत. तर ती इंदिरा एकादशीची व्रतकथा काय आहे ते मी सांगणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते. भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. इंदिरा एकादशीचे बरेच व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहेत, तेव्हा ते चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा व लाईक व शेअर करा. इंदिरा एकादशीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, तसेच त्या दिवशी विष्णूची सेवा केल्यामुळे 7 पिढ्यातील पितरांचे त्यांना मोक्ष प्राप्त होतो, सद्गती मिळते. तर ते व्हिडिओ जरूर पहा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील वद्य प्रतिपदा ते अमावस्येचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केला जातो. पितृदोष करून पूर्वजांचे शुभाशीर्वाद मिळण्यासाठी या पितृपक्षात पंधरवाड्यात श्राद्ध विधी केले जातात. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते. प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्त्व असते. इंदिरा एकादशीच्या व्रताने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्ष प्राप्ती होते. पंचांगानुसार हे व्रत भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. तर पहा आता इंदिरा एकादशी व्रताची कथा काय आहे. तर पहा, एकदा राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगत आहेत, त्यांना अनन्वित छळ सोसावा लागत आहे असे पाहिले. या नरक यातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा असे वडिलांनी स्वप्नात सांगितले. राजा इंद्रसेन विचारात पडला. या संदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरण्याविषयी सांगितले. या व्रताचे जे पुण्य मिळेल ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे असे नमूद केले. नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रताचरण केले आणि पुण्याने पूर्वजांच्या नावाने दान केले. या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांचे वडील नरक लोकातून थेट वैकुंठात गेले अशी कथा पुराणात सांगितली जाते. इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे असे सांगितले जाते. व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी. तर हे अत्यंत उपयुक्त महत्त्वाचे व्रत आहे, ते सर्वांनी करावे. आणि या व्रताचे नियम कोणते आहेत, कसे करावे, तर याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे, तेव्हा तो चॅनलवर जाऊन नक्की पहा. तर ही अशी इंदिरा व्रतकथा होती, इंदिरा एकादशी व्रतकथा होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा. धन्यवाद. जय माता दी.